नमस्कार. माझ्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हिवाळा हा असा एकमेव ऋतू आहे ज्यामध्ये भरपूर भाज्या फळं तर उपलब्ध असतातच, परंतु यामध्ये जठराग्नी खूप प्रमाणात प्रदीप्त असल्यामुळे कुठलेही पदार्थ खा ते सहज पटकन पचतात. म्हणूनच आज मी डाळ-बाटी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वात प्रथम कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी घातलेलं आहे. एकीकडे कुकरमध्ये वरण शिजण्यासाठी लावलेलं आहे. तेल गरम करून झालं की त्याच गॅसवरती थोडंसं पाणी कोमट करण्यासाठी ठेवायचं आहे. इकडे एका परातीमध्ये 1 कटोरी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घेतलेला आहे. रवा घालून झाला की यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. तुमच्याकडे जर गहू दळून आणतानाच मका घातली तर कॉर्नफ्लोअर घालण्याची गरज नाही आहे. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा ओवा चांगला हाताने चोळून घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आम्ही एकदा खास राजस्थानी हॉटेलमध्ये डाळ-बाटी खाण्यासाठी गेलो होतो. परंतु तिथे मी त्या वेटरला विचारलं की ह्या बाटीमध्ये काय घातलेलं आहे, तर त्यांनी ते मला सांगण्यासाठी नकार दिला. परंतु त्या चवीच्या अंदाजानुसार आता मी ही डाळ-बाटी बनवत आहे. तर यामध्ये मी नंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा जिरा पावडर घालून थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून घातलेली आहे. आता हे साहित्य घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे. इथे मी भाजीच्या चमच्याने 1.5 चमचा कडकडीत मोहन घालून घेतलेला आहे. मोहन घातल्यानंतर हे पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. मोहन सगळीकडे एकसारखं पिठाला लागलं पाहिजे आणि आता थोडं थोडं करत पाणी घालून हे पीठ भिजून घ्यायचं आहे. पीठ खूप जास्त घट्टही भिजवायचं नाही आणि खूप जास्त पातळही भिजवायचं नाही. आता इथे पीठ भिजून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता रोजच्या चपातीसारखंच पीठ मी भिजवलेलं आहे आणि आता याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. काही जण असेच याचे गोल उंडे करून ते पाण्यामधून उकडून घेतात. राजस्थानी हॉटेलमधली डाळ-बाटी जी मी खाऊन पाहिली होती ती अशा प्रकारे बनवलेली होती. आता या पोळीला सगळीकडनं मुरड घालत घालत मध्ये वाटीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. हॉटेलमध्ये ट्राय केलेल्या डाळ-बाटीनंतर अंदाजेच ही कसुरी मेथी, जिरा पावडर आणि हळद घालून अगदी तशीच राजस्थानी ढाब्यासारखी म्हणा, हॉटेलसारखी म्हणा, टेस्ट मला याची लागली. आता ही सगळीकडून मुरड घालून झाल्यानंतर ही वाटी व्यवस्थित मध्ये थोडीशी बंद केल्यासारखी करून घ्यायची आहे. आता इथे राजस्थानी लोकं ही जी वाटी आहे ती विस्तवावरती भाजतात. ती काही उकडतही नाहीत आणि डायरेक्ट तळतही नाहीत. आणि त्यांचं मध्ये जे या वाटीचं जे मध्ये तोंड आहे त्यामध्ये ते तूप घालून खाण्यासाठी देतात. आता इथे ही वाटी तयार करून झालेली आहे. अशाच पद्धतीने सर्व वाट्या करून घ्यायच्या आहेत. त्याचं नावच मुळात त्यांच्याकडे डाळ बाटी असं असतं, कारण त्याला वाटीचाच आकार असतो म्हणून. आता हेच पीठ भिजवण्यासाठी जे कोमट पाणी वापरलं होतं ते मी बाटी उकडण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर यावरती एक चाळणी ठेवून ह्या बाट्या उकडण्यासाठी ठेवायच्या आहेत. इथे तुम्ही यामध्ये मक्याची जी कणसं असतात त्याची पाने घालून त्यावरती डायरेक्ट आतमध्ये या बाट्या ठेवल्या तरीही चालतील किंवा डायरेक्ट पाण्यात सोडून वाफवून घेतल्या तरीही चालतील, कारण आपल्याकडे विस्तव उपलब्ध नसतो म्हणून आपल्याला ही प्रोसिजर करावी लागते. जर तुम्ही चुलीवर बनवणार असाल तर तुम्ही या विस्तवावरती सुद्धा भाजू शकता. आता इकडे बाटी शिजून होईपर्यंत वरण तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी 1 वाटी लसूण आणि 1 वाटी खोबरं हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. इकडे तुरीची डाळ छान शिजलेली आहे आणि आता ती घोटून घ्यायची आहे. वरण चांगलं घोटून झालं, जे कुकरमध्ये गरम पाणी होतं तेच मी त्यामध्ये वापरलेलं आहे, कारण जास्तीचं गरम पाणी करण्याची गरज पडत नाही. वेळही वाचतो आणि पाणीही वाचतं. आता इकडे तुम्ही बघू शकता ह्या ज्या डाळबाट्या आहेत त्या वाफून तयार झालेल्या आहेत. त्या मी आता काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने पुढच्या ज्या डाळबाट्या आहेत त्या वाफून घेणार आहे. या डाळबाटीला किंचितशी हळद घातल्यामुळे रंग अगदी छान आलेला आहे. आता हे डाळबाटी दुसऱ्या गॅसवरती उकडण्यासाठी ठेवून मी वरणाच्या फोडणीची तयारी करत आहे. त्यासाठी भरपूर असं तेल कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि थोडंसा हिंग घालून घेतलेला आहे. जिरं मोहरी चांगले तडतडले की यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेलं जे खोबरं आणि लसूण होतं ती पेस्ट घालून घ्यायची आहे आणि छान खमंग परतून घ्यायचं आहे. खोबरं लसूण चांगलं परतून झालं की यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि नंतर छान ब्राऊन झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद मी थोडीच वापरली आहे, कारण आधी वरण शिजताना सुद्धा हळद घातलेली आहे.
हळद घालून झाल्यानंतर यामध्ये घरगुती जो काळा मसाला आहे तो 2.5 चमचे घातलेला आहे. तिखट हे आपल्या चवीनुसार वापरायचं आहे. आणि आता हा मसाला घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये हे घोटून घेतलेलं वरण घालून घ्यायचं आहे. वरण घालून व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून यामध्ये हवं तसं लागेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता इथे या राहिलेल्या बाट्यासुद्धा वाफून झालेल्या आहेत आणि वरणालासुद्धा उकळी आलेली आहे. यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. वरण तयार झालेलं आहे. मला जर हे वरण थोडंसं आंबट किंवा टँगी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये सांबार मसाला किंवा थोडीशी आमचूर पावडर वापरू शकता. तुम्ही इथे बघू शकता वरण छान तयार झालेलं आहे. आता वरण तर तयार झालं, मग बाटी तळून घेण्याची प्रोसिजर करूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत सगळ्या ज्या डाळबाट्या आहेत त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. याची साईज जेवढी तुम्ही पातळ ठेवाल तेवढ्या त्या कुरकुरीत होतात. परंतु तळण्यासाठी जर त्या खूपच पुढे गेल्या तर मात्र कडक होतात. त्यामुळे डाळबाटी ही तळण्यावर सुद्धा बरंच अवलंबून आहे. इथे तुम्ही बघू शकता डाळबाटी तळून तयार झालेली आहे आणि रंगही छान आलेला आहे. हळद घातल्यामुळे अगदी छान टोस्टसारखा रंग दिसत आहे. तुम्ही इथे बघू शकता या डाळबाटीला लेअरसुद्धा चांगल्या पडलेल्या आहेत आणि छान कुरकुरीत तयार झालेली आहे. ज्या हॉटेलमध्ये मी डाळबाटी खाल्ली होती अगदी त्याच चवीची ही डाळबाटी तयार झाली होती. तुम्हाला जर माझी ही डाळबाटी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.